दरम्यान आदिवासी मंत्री अशोक उईक यांनी विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळत त्यांना खोटं पाडल्यानं विद्यार्थी संतापलेत। वसतिगृहामध्ये प्रवेशाआधी आमची चाचणी झाली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला, तर सरकार त्यांची बाजू सांभाळण्यासाठी आम्हाला खोटं पाडतंय असा दावाही विद्यार्थ्यांनी केलाय। आदिवासी मुला-मुलींचं उपोषण 14व्या दिवशी सुरू आहे। मात्र सरकारकडून वारंवार या मुलींना खोटं ठरवलं जातंय। या मुलींच्या कुठल्याही टेस्ट ज्या आहेत त्या होत नाही असं सांगितलं जातंय। मात्र प्रत्यक्ष या मुलींच्या सर्व टेस्ट यावर्षी झालेल्या आहेत, तेव्हाच त्यांना ॲडमिशन मिळालं। विद्यार्थिनी आपल्याबरोबर आहेत। सरकार खोटं बोलते का ऑर्डर लोक खोटं बोलतात ते माहीत नाही। त्यांची जर जबाबदारी हॉस्पिटलमध्ये ते लेटर पोहोचवण्याची तर त्यांनी ते काम केलं पाहिजे होतं। कारण की मुलींना जेव्हा हॉस्पिटलमध्ये यूपीटी टेस्ट केली जाते तेव्हा ते जे लोक असतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो। शासनाला मी या ठिकाणी इशारा देतो की इथून पुढे आम्ही आंदोलन तीव्र करत आहोत। आता 6च्या संख्येने नाही तर आम्ही 20 ते 25च्या संख्येने पुन्हा एकदा आमरण उपोषणाला आमचे विद्यार्थी बसणार आहेत। ते शासनाने याची दक्षता घ्यावी। विद्यार्थी पालक आणि सगळेच रस्त्यावर उतरलेत। आम्ही देखील हा सोलापूर जो काही महामार्ग आहे तो रोखून धरू। सरकारला एवढा इशारा, याच्या पुढची देखील आम्ही कृती करण्याचा पुढचं नियोजन आम्ही करत आहोत। नक्की आज सोलापूर हायवे जो आहे तो रोखून धरण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलाय। कॅमेरा किरण काजळेसह सागर वडसा, आम टीव्ही।